हो पब्लिक नमस्कार. पुन्हा एकदा परत एकदा मी आलो तर खास तुमच्यासाठी. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तेवढा काही स्पेशल नाही. काल दसरा झाला त्याच्यामुळं सगळे थकलेले होते काल. तर अजून काही नाही, बाकी सगळे ठीक आहे. तर आज आज तुम्हाला एक स्पेशल चीज दाखवतो. तुम्ही कधी भजे खाल्लात का? भजे एकदम एकदम बेस्ट भजे. आय होप यार, भजे एवढे भारी लागतात ना, बाप रे. हे भजे हो, खाऊन हो तुम्ही खा आणि आनंद घ्या यार, एकदम बेस्ट. आज पप्पा आलते. पप्पाचे तर मग आम्हाला पप्पा भजे दिले. मग पप्पा गेले. आता तुम्हाला पप्पाचं रिॲक्शन दाखवायचं होतं. पप्पा गेले, आता बाहेर गेलेत. तर भजे खाऊया. तुम्हाला दाखवतो भजे. हे भजे असतात जेव्हा ह्याला कढीमध्ये बुडून असं एवढं भारी लागत ना, तुम्हाला काय, तुम्ही खाऊन बघा. मला वाटतं तुम्ही सगळं खाल्लं असेल तुम्ही. एकदम भारी बेस्ट भजे तुम्ही खाऊन बघा एकदा. एकदम असे एवढे भारी लागतात ना, काय सांगू तुम्हाला. मला लय आवडते भजे खायला. एकदम. वरून आमच्या इथं आसना पूल आहे. आसना पूल म्हणून आहे, तर भजे हे भेटतात. एवढे भारी लागतात. जर तुम्ही नांदेडचे असाल तर तुम्हाला माहीत असेल, आसना पूल हरिओम हॉटेल आहे. हॉटेलला जाऊन एकदा विजिट करा. एवढे भारी भजे होते, एवढे भारी सांगत ना काय. मी पप्पा, आई, दीदी आम्ही कुठे गेलतो, माहूरला गेलतो आम्ही. तर माहूरला गेलतो तेव्हा रस्त्याने भजेच घेऊन गेलतो. पूर्ण भजेच. आणि नुसतं भजे खाऊ लागलो आम्ही तिथं, माहिती का. नुसतं भजे भजे भजे. तर एवढे भारी लागतात ना. आम्ही आता माहूरला गेलो आम्ही. तर आम्हाला झाला होता, उशीर झाला होता असा. सकाळी चालू निघालो, हॉटेल बी कुठे नव्हतं. तर तर आम्ही घेतले होते. तरी माझा मित्र होता तिथं. तर त्याला म्हणलं बाबा, आम्ही चाललो म्हणतो, निघालो म्हणलं, आम्हाला आता भजी पाहिजे म्हणलं. तर त्यानं सकाळी 4ला आम्ही निघालो, 7ला पोहोचलो आम्ही तिथं त्या हॉटेलपाशी. मग तिथं त्यांनी मित्राला कॉल केला. ते तिथंच राहते, वॉचमॅनची ड्युटी करते ते. तर तिथं गेलतो आम्ही. मग त्याने आम्हाला भजे मस्त तळून दिले, एकदम भारी दिले एकदम. आम्ही 5-6 प्लेट घेऊन गेलतो. वरून कढी ते सगळं घेऊन गेलतो आम्ही. मस्त तिथं गेलो. मग माहूरला त्या गडावर गेलतो ना. मग गडाच्या खाली ते मस्त ते असे घाट आहे वर जायचा. तिथून गेलो वर. तिथून वर गेलो की खालच्या लेवलला, खालची दर्शन केलं, सगळं केलं. मग खाली आलो. खाली आल्याच्यानंतर ना मस्त असा व्ह्यू होता. मस्त वरून ते किल्ला दिसू लागला होता. मस्त खाली व्ह्यू. बसलो यार. तुम्हाला ते दाखवायचं होतं, तेव्हा मला काय ब्लॉगिंगचा काही इंटरेस्ट नव्हता. मग ते व्ह्यू मस्त मज्जा करून तिथे गेलतो. मग मस्त त्या खाली चटई टाकली मस्त, तेव्हा बसलो, भजे काढलो. बापरे, ऑलमोस्ट भजे संपले होते, पण तरी पण आम्ही आता घरून डबा नेला होता, तिथं खाल्लो आम्ही. तरी पण एवढा भारी लागले होते ना यार, काय सांगू तुम्हाला. आय होप मी इथे राहिलो असतो ना, ब्लॉगिंगचं राहिलं असतं ना, तुम्हाला 100% दाखवलं असतो मी तिथं काय होतं काय नाही. तसं आहे. मला असं वाटतं की माहूरगड ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये जितके लोकांना ते माहीत असेल, त्यांनी गेलेले बी असेल. माहूरगड म्हणून देवीचे छान आहे प्लेस. मस्त एन्जॉय आहे ते मुमेंट. आणि सगळं असं यार, तुम्हाला काय सांगू यार भज्याबद्दल.
जे बॅचलर असतात ना, जे पुण्या मुंबईला एकटे राहत असतात ना, त्यांना विचारा भज्याची किंमत कशी असते. एकटे भजे आणि भज्यासोबत जर कढी, त्याचा आनंदच वेगळा आहे. लय भारी. तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं सोबत राहा, काळजी घ्या स्वतःची, आणि बाय. मी भजी खाऊन नंतर पुढचा ब्लॉग करतो. ठीक आहे, बाय. काळजी घ्या. ठीक आहे.